महादुष्काळाचं संकट। राज्यात 31 ऑगस्ट पर्यंतच पाणी साठा। शेतीसाठी पाणी पुरवठा बंद। जर तुम्ही सर्रास पाणी वाया घालवत असाल तर आत्ताच थांबा। ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण आपल्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। फक्त 2.5 महिने पुरेल इतकाच पाणी साठा राज्यातल्या धरणांमध्ये शिल्लक असल्यानं चिंता वाढली। एल निनोच्या प्रभावामुळे अर्धा जून उलटला तरी पावसाचं चिन्ह नाही, तर राज्यातील धरणांनी तळ गाठलाय। आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे टेन्शन वाढले, कारण आता केवळ पिण्यासाठी पाणी मिळणार आहे, शेतीला पाणी बंद करण्यात आले। बऱ्याच धरणातला पाणी साठा जो आज आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी सिंचनाला पाणी आपण देऊ शकणार नाही, कारण तशी आता एप्रिलमध्ये साधारण पाणी आपलं संपतच आहे। पण आता आपण तरी स्ट्रेच करून मेपर्यंत आणलं आहे। गेल्या वर्षाच्या या एप्रिलच्या उपाययोजनामुळं आता तर आपण आढावा घेत गेलो, पण आता पिण्याची मात्र अडचण नाही कुठे। बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग ॲक्शन मोडवर आले। महाराष्ट्रात पावसानं ओढ दिल्यानं भीषण पाणी टंचाईचं संकट गडद होतंय। त्यांना दिसतोय आपल्याला, परंतु तो वादळी स्वरूपाचा आहे, पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे। तो सर्वदूर पडणारा पाऊस नाही आहे। त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती बघितली तर मान्सून तिथंच थांबलेला आहे, त्याचा पुढं प्रवास अजून झालेला नाही। आता तरी काही कंडिशन्स येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तरी दिसत नाही आहेत, आणि त्यानंतरचे अपडेट्स आपण देऊ, कारण 8-10 दिवस हा मोठा पिरियड आहे। त्यामध्ये मॉडेलमध्ये सुद्धा एरर येत असतात। तर 4 ते 5 दिवसांमध्ये सध्या तरी आता असं दिसत नाही की मान्सून पुढं सरकेल। मान्सूनचं आगमन लांबलंय, परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। आधीच मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि पुण्यात पाणी कपातीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आहे ते पाणी जपून वापरणं आणि सरकारनं पाण्यासाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण शेती अडचणीत आली तर सगळंच गणित कोलमडणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।